नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. परंडा ते साकत रस्त्याची दयनीय अवस्था, तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, नागरिकांची मागणी. परंडा तालुक्यातील लाखी गाव पूर्णपणे पाण्यानं वेढलेलं आहे. सर्व शेती पिकांचं नुकसान झालेलं असून सर्व रस्ते उद्ध्वस्त झाले. सर्व शेतकरी आणि आम जनता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने हतबल आणि निराश आहे. परंतु शासनाने आणखीन या गावाकडे लक्ष दिलेलं नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी आणि आपल्या शेतकरी राजाला पुन्हा नव्यानं जीवन जगण्यासाठी मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पहा सविस्तर रिपोर्ट कायदा न्यूजमध्ये. आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले आहेत. आपलं स्वागत आहे. मी आता कुंभेफळ या गावी आलेलो आहे. आता ही लाखी आणि कुंभेफळचा रस्ता आहे. लाखी आणि आंतरगावचा रस्ता आहे. साकत आणि आंतरगावचा रस्ता आहे. परांडा कुंभेफळ परांडा या तालुक्याला जाण्यासाठी या लोकांना भरपूर अडचण होत आहे. आणि आता हे पूल तुटल्यामुळे इथल्या शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी काहीच व्यवस्था नाही. 10-15 दिवस झालं मुले घरीच बसून आहेत. विद्यार्थ्यांच्या अतोनात नुकसान इथं चाललेलं आहे. आणि शेतकऱ्या जेणेकरून जे आता ऊसाचं पीक आहे, ऊसाच्या पिकासाठी जाण्यासाठी आता हेच मार्ग त्यांना मुख्य आहे. पानगाका साखर कारखाना, भैरवनाथ शुगर कारखाना यासाठी या शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी हेच कारखान्याला रस्ता आहे. आणि जर तात्काळ जर ही रस्ता नीट नाही झाला तर इथल्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार आहे. याची शासनाने दक्षता घेऊन इथल्या लोकांवर सहकार्य करावे. हे रस्त्याची हालत बघा. हा रस्ता असा पूर्ण पाण्याने फुटलेला आहे आणि भरपूर पडझड झालेली आहे. आता इथं मोटरसायकल पुरताच रस्ता आहे. मोठी गाडी, फोर व्हीलर अशी काही जाऊ शकत नाही या रस्त्याने. हे पूर्ण असा रस्ता एकदम छटून गेलेला आहे. बघा हे रस्ता हे रस्ता बघा. हे परांडाला जाणार रस्ता आहे. आता हे परांडाला आणि जेणेकरून जे ऊसाची शेती आहे पूर्ण आता इथले सुद्धा भरपूर वाहून गेलेले आहे. जेबीन खरडून गेलेले आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शासनाने यावेळी लक्ष देण्याची भरपूर गरज आहे. आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही जीवघेण्या पाण्यातून प्रवास करत आहे दररोज. आता मांड्याच्या पाण्यातून. आणि हा जर रस्ता नाही झाला तर आमचं उद्या ऊस आहे आमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये. तर ऊस नेणे आणण्यासाठी आम्हाला येणारच नाही. त्याच्यामुळे आता तुटून गेल्यामुळे आता ह्या पुलावरनं किती गावाचा संपर्क आहे? कमीत कमी 10 ते 15 गावांचा संपर्क. हेच रस्ता आहे का पुढे जाण्या येण्याचा? एवढा रस्ता. आम्ही 15 दिवस झाला आता वालवडून आम्ही 25 किलोमीटरहून आमचं राणीतून 2 किलोमीटर आम्ही 25 किलोमीटरहून येत हात बोलून नसल्यामुळे आमची जनावर 25 पलीकडे दूध आणण्या नेण्यासाठी पण आम्हाला प्रॉब्लेम येत आहे. त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर शासनाने प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे आहे. तुमचं काय आजोबा म्हणणं आहे याच्यामध्ये? ही किती दिवसापासून पाण्याची परिस्थिती तुम्ही किती दिवसापासून बघता? हे 15 नाही, आता तुमचं वय किती आता अंदाजे? मग त्याच्या अगोदर इतकं पाणी आलं का? म्हणजे त्याच्या अगोदर कधीच पाणी नाही आलं? एवढं नाही आलं. जास्त आताच पहिल्यांदा पाणी या पुलावर एवढं व्हायला लागलं. त्यांना जसं कळतंय तसं तर कधीच आलं नाही एवढं पाणी. पहिल्याच वेळेस एवढं पाणी आलं. अजून कोणाला बोलायची प्रतिक्रिया कोणाची? कायदा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे.